नमस्कार मंडळी, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आजचा भाग अतिशय भावनिक आणि थरारक वळण घेणार आहे. आजच्या भागाची सुरुवात होते ती जानकीपासून. ती देवघरात उभी राहून आपल्या ओवीसाठी मनापासून प्रार्थना करत आहे. डोळ्यात अश्रू, हात जोडलेले आणि मनात एकच हाक, देवा माझ्या ओवीला सुखरूप परत आण. त्या क्षणी आईचं दुःख किती खोल असेल हे प्रत्येकाला जाणवतं. त्याच वेळी दुसरीकडे ऐश्वर्या सयाजीरावांचा पाठलाग करत मायापर्यंत पोहोचते आणि त्यांच्या बोलण्यावरून तिला ओवी कुठे आहे याचा सुगावा लागतो. एक क्षणही न घालवता ती जानकीला फोन करते. फोन उचलताच जानकीचा आवाज थरथरतो. ओवी कुठे आहे? आणि ऐश्वर्या तिला सगळी माहिती देते. हे ऐकताच जानकी ठरवते आता ही लढाई थेट मायाशीच. दरम्यान पोलिसांच्या प्लॅननुसार मायाचा माणूस सोडण्यात आलेला असतो. तो बाईकवरून मायेशी संपर्क साधतो, पण त्याच्या मागावर ऋषिकेश आणि सौमित्र असतात. त्याचं प्रत्येक पाऊल ते लक्षपूर्वक पाहत असतात. शेवटी त्याला पकडून त्याच्याकडून मायाचं लोकेशन काढण्यात ते यशस्वी होतात. आता सगळ्यांशी दिशा स्पष्ट होते. ओवीकडे. इकडे जानकी एकटीच ऐश्वर्याने दिलेल्या लोकेशनवर पोहोचते. आजूबाजूला शांतता, अंधार आणि एक विचित्र भीती, पण आईच्या मनातली ताकद तिला पुढे नेत असते. जमिनीवर दिसणारे पावलांचे ठसे पाहून ती त्यांचा पाठलाग करत पुढे जाते. प्रत्येक पावला लगीत तिचं हृदय धडधडत असतं. ओवी जवळ आहे याची जाणीव तिला होत असते. आणि मग तो क्षण येतो. अंधाऱ्या गोडाऊनमध्ये जानकी ओवी ओवी अशी हाक मारते आणि अचानक तिला आवाज येतो, आई. दोघींची नजरानजर होते. तो क्षण इतका भावनिक असतो की दोघांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. आई मुलीची ती भेट मनाला स्पर्श करणारी असते. पण ही आनंदाची क्षणभराचीच झलक ठरते, कारण अचानक माया मागून येते आणि ओवीला जोरात ढकलते. ओवी खाली पडते आणि बेशुद्ध होते. हे पाहून जानकीचा संताप उसळतो. ती मायेवर तुटून पडते. दोघींमध्ये जबरदस्त झटापट सुरू होते. एक आई आपल्या मुलीसाठी कोणत्या थराला जाऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण असतं. माया मात्र थांबणारी नसते. ती एका सूर्याला हात लावते आणि जानकीवर हल्ला करते. जानकी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करते, पण लढाई तीव्र होत जाते. शेवटी माया जानकीच्या पोटात चाकू खुपसते आणि तो क्षण संपूर्ण कथेला हादरवून टाकणारा असतो. तर मंडळी, अशी ही मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. त्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता पुढे त्याच वेळी ऋषिकेश तिथे पोहोचतो आणि समोरचं दृश्य पाहून तो हादरून जातो. रक्तात माखलेली जानकी, बाजूला बेशुद्ध ओवी, सगळं काही क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं. तो जानकीला उचलून हॉस्पिटलकडे धाव घेतो. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रार्थना, देवा माझी जानकी वाचव. इकडे घरी सगळ्यांना बातमी कळते आणि लगेचच सगळे धक्क्यात जातात. हॉस्पिटलमध्ये जानकीची अवस्था अतिशय गंभीर असते. डॉक्टर प्रयत्न करत असतात. बाहेर सगळे तणावात उभे असतात आणि ऋषिकेश सतत जानकीचं नाव घेत रडत असतो. तर मित्रांनो, पुढे काय होणार? जानकी वाचणार का? माया तिच्या पापाची शिक्षा भोगणार का? आणि ओवी पुन्हा आपल्या कुटुंबात सुरक्षित परत येणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली. माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा. धन्यवाद.